नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला. राज्यपाल रमेश बैस आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांची राहणार उपस्थिती. शहरात रामभक्तावर हल्ला होणे दुर्दैवी घटना. घटनेतील दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुखांची मागणी. आणि लाचखोर अभियंत्यासह एकाला 3 वर्ष सक्त मजुरी दंडाची शिक्षा. शेतात विद्युत पोल आणि तार ओढण्यासाठी घेतली होती लाच. सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला संपन्न होणार असून राज्यपाल रमेश बैस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यास कुलपती रमेश बैस हे उपस्थित राहणार असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून दीक्षांत सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. विविध समित्या नेमल्या आहेत. मंगळवारी कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी याचा आढावा घेतला. यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची उपस्थिती होती. दीक्षांत सोहळ्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचीही यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहील. तसेच पद्मभूषण प्राध्यापक MM शर्मा हेही यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना विविध पदव्या, पदव्युत्तर पदवी, सुवर्ण पदकांचे वितरण होणार आहे. विद्यापीठ प्रशासनाकडून याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे असे सांगण्यात आले. सोलापूर महानगरपालिका वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्यातर्फे सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया यांच्या तांत्रिक सहाय्याने 2022 मध्ये सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरण बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. या वातावरण बदल कृती आराखड्याचे महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच WRI इंडिया या संस्थेने सोलापूर महानगरपालिकेसोबत सोलापूर शहरासाठीचा वातावरणीय बदल कृती आराखडा तयार केलेला आहे. WRI इंडियाच्या वतीने महेश हरहरे, लिओना नून्स यांनी सर्वांचे स्वागत केले आणि वातावरणीय बदल आराखड्याचे सादरीकरण केले. त्यानंतर WRI इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माधव पै यांनी आपले विचार सादर केले आणि सर्व भागधारकांचे हा आराखडा बनवण्यासाठी आभार मानले. यानंतर शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त मनपा यांनी या आराखड्यातील मनपा इतर संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले. तसेच प्रक्रियेतील विस्तृत विश्लेषण याबाबत सर्वांना माहिती दिली. यानंतर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदल कृती सेलचे संचालक अभिजित घोरपडे यांनी देखील दृकश्राव्य प्रणाली पद्धतीने सहभाग नोंदवून सोलापूर शहरातील सर्व भागधारकांचे आराखड्याच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे वातावरणीय बदल कृती संदर्भातील महत्त्वाचे उपक्रम यासंबंधी माहिती दिली. यानंतर सोलापूर वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. महापालिकेचे विविध अधिकारी व इतर संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. आणि जो आमचा वारसा आहे तो आपण कसा प्रकाशनासाठी उपस्थित सगळी लोक महेश, मुक्ता, लिओना, माधवजी आणि अभिजितजी माझे सगळे सहकारी आणि आपण सर्व नमस्कार. फॉर्मली सोलापूर शहराच्या क्लायमेट ॲक्शन प्लॅन 2024 प्रकाशन झालं असं मी जाहीर करते. आणि मला खूप आनंद वाटला. मला आपल्याकडून कळालं खरं की मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर राज्याचं दुसरं शहर आहे फक्त की ज्यांचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन पब्लिश झालेला आहे. आय एम व्हेरी हॅपी की माझ्या काळामध्ये हे झालं आणि माझ्या टीमच्या बरोबर असताना हे झालं. तर आज हे कार्यक्रम व्हायच्या आधी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आमचा सोलापूर शहराचा DP प्लॅनची रिव्हिजनची प्रक्रिया
याच्यामध्ये काम चाललेलं आहे. तर माझं महेश आणि आपल्या सगळ्या टीमला विनंती आहे की डीपीचं फॉर्मेशन आम्ही करतो आहोत, रिव्हिजनचं. हे सगळं करत असताना क्लायमेट ऍक्शन प्लॅन मधल्या ज्या काही वर्केबल सजेशन्स आहेत तर त्या पण मला द्याव्या. म्हणजे माझी बरोबर ही इच्छा आहे की हा क्लायमेट ऍक्शन प्लॅन फक्त या पुस्तकापुरता बंदिस्त राहू नये. त्याला जर म्हणजे पेपरवरून फील्डवरती न्यायचं असेल तर त्याला लागणारं जे काही सगळं आहे तर ते आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना जो आमचा डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये जर या गोष्टी आल्या तर 20 वर्ष त्यांना थोडी बदल त्याच्यात. शहरात राम भक्तावर अशा पद्धतीने हल्ला होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील दोषींना शोधून काढून कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी केली. शास्त्रीनगरात सोमवारी दुपारी 4च्या सुमारास दर्शनासाठी मिरवणुकीने शास्त्रीनगरातील राम मंदिराकडे निघाले होते तेव्हा अनोळखी लोकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. यात डोक्यास मार लागून 3 जण जखमी झालेल्यांना मंगळवारी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरण देशमुख, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी जखमींशी संवाद साधून डॉक्टरांना योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना यावेळी डॉक्टर देशमुखांनी दिल्या. संपूर्ण देश रामलल्लाच्या आगमनाचा उत्सव साजरा करत असताना सोलापूरच्या एका कोपऱ्यात रामभक्तावर अशा पद्धतीने हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सदर घटनेतील दोषींना शोधून कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी यावेळी दिली. यावेळी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, पंकज काटकर, सिद्धार्थ मंजिली, नागेश येळमेली, नरेंद्र पिसे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. काल संपूर्ण देशात प्रभू श्रीरामाचं भव्य प्राणप्रतिष्ठान होत असताना संपूर्ण देशात एक चांगल्या पद्धतीने आणि शांततेने सगळीकडं उत्साह केलं जात होतं. आणि या उत्साह चालू असताना सोलापुरात या शास्त्रीनगर भागात काही युवक त्या ठिकाणी रथयात्रा काढत असताना काही समाजकंटकांनी त्यांच्यावर एक हल्ला केला आणि अनेक लोक एकत्रित येऊन एक जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात अनेक लोक जखमी झालेले आहेत. त्या जखमींना भेट देण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो. मी पोलीस प्रशासनांना विनंती करतो की हे जे समाजकंटक आहेत, जे जाती धर्मात तेढ निर्माण करायचं पाहत आहेत, त्यांना वेळेस आळा घालावा आणि कडक कारवाई करावं. आणि अशा जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई करून एक समाजात एक चांगल्या पद्धतीचं आपण उदाहरण पोलीस प्रशासनाकडनं व्हावं एवढंच विनंती. राज्यातील ड वर्ग महापालिकांसाठी शासनाने आयोजित केलेल्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत सोलापूर महापालिकेने पुणे विभागात 2रा क्रमांक पटकाविला आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. राज्यात दिनांक 15 सप्टेंबर ते 15 डिसेंबर 2023 या कालावधीत ही स्पर्धा विभागीय आणि राज्यस्तरावर घेण्यात आली. विभागीय स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या 3 शहरांची निवड करण्यात आली आहे. विभागीय स्तरावर सोलापूर महापालिकेने 2ऱ्या क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. विभागीय स्तरासाठी पहिले बक्षीस 2 कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 1.5 कोटी रुपये तर तृतीय क्रमांकासाठी 1 कोटी रुपये बक्षीस आहे. 2ऱ्या क्रमांकाचे 1.5 कोटीचे बक्षीस सोलापूर महानगरपालिकेला मिळाले आहे. या स्पर्धेसाठी एकूण 25 निकष ठेवण्यात आले होते. घरोघरी जाऊन 100% कचरा संकलित करणे, शहरात प्लास्टिक बंदी अंमलबजावणी, प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण कार्यवाही, मालमत्ता कर संकलन, स्थावर जंगम मालमत्तेच्या विनियोगाचे व्यवस्थापन, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ, शासनाने राबवलेली नाविन्यपूर्ण योजना, फेरीवाला विरहित क्षेत्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणी पुरवठा व जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यवाहीत असणे यासह विविध निकषांचा या स्पर्धेत समावेश होता. या स्पर्धेसाठी गेल्या 1.5 महिन्यांपूर्वी विभागीय निवड समितीने पाहणी केली होती. त्यानंतर विविध निकषांप्रमाणे गुण देण्यात आले. महात्मा बसवेश्वर सर्कलला किल्ल्याच्या प्रतिकृतीमध्ये नव्याने बसवण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील फरशा निघत असल्याने निकृष्ट दर्जाचे काम उघड्यावर आले आहे. महात्मा बसवेश्वर सर्कल कोंताम चौक या ठिकाणी असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याभोवती साकारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीवरील फरशा काही दिवसातच निघण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच याचे कामकाज करण्यात आले होते, मात्र काही दिवसातच सदरच्या फरशा पडण्यास सुरुवात झालेली दिसत आहे.
यावरून सदरचे काम हे निकृष्ट दर्जाचे झालेले आहे असे दिसत आहे. दरम्यान याबाबत बसव भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. यापूर्वीच ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेत महात्मा बसवेश्वर यांचा फोटो लावला, तो परत काढण्यात आला. त्यामुळे अगोदरच नाराज झालेले बसवेश्वर भक्त आणखीनच दुःखी झाल्याचे चित्र दिसत आहे. फरशी काम अर्धवट सोडून दिलेले दिसत आहे. सर्वत्र अस्वच्छता, तंबाखू गुटखा खाऊन थुंकणे यामुळे याचे पावित्र्य राखले जात नाही असा सूर उमटत आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रीय लिंगायत मंचाचे विजयकुमार हत्तुरे यांनी नाराजी व्यक्त करताना महात्मा बसवेश्वर यांची विटंबना थांबवा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आणि मक्तेदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. महात्मा बसवेश्वर यांच्या गौतम चौकातील बसवेश्वर सर्कल येथे पुतळा आहे. या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेतून 25 लाखाचं काम चालू आहे. पण हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, अर्धवट आहे. या ठिकाणच्या लावलेल्या दगडाच्या स्वरूपात असलेल्या फरशा निघून पडलेल्या आहेत आणि खूप मनाला वेदना देणाऱ्या अशा घटना इथे घडत आहेत. कारण महापालिका मक्तेदार, महापालिकेचे जे कोणी असतील अभियंते यांच्यावर तात्काळ महापालिका आयुक्तांनी यांची चौकशी केली पाहिजे की अशा निकृष्ट काम करणाऱ्या अभियंत्याला आणि मक्तेदारांवर कारवाई झाली पाहिजे. कारण हा जनतेचा पैसा आहे आणि महापुरुषांच्या ठिकाणी एखादं चांगलं वास्तू उभारण्यात यावं जेणेकरून त्यांचा सन्मान राखला जाईल. मी आज राष्ट्रीय लिंगायत महामंचाकडून या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व अभियंत्यावर कारवाई करावी अशी महापालिका आयुक्तांकडे यांच्याकडे मागणी करणार आहे. दैनिक तरुण भारत व पेठे फूड्स यांच्या वतीने श्रीराम प्राण प्रतिष्ठानचे औचित्य साधून गीत रामायण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गीत रामायणातील बाबूजींच्या गीतातील अवीट गोडी आता अतुल बेले आणि काही स्पर्धकांमध्ये ऐकायला मिळत असून गीत रामायणाची धून भविष्यातही अशीच वृद्धिंगत होत राहावी अशी अपेक्षा पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दैनिक तरुण भारत आणि पेठे फूड्स गीत रामायण स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात व्यक्त केली. दरम्यान या आयोजित केलेल्या स्पर्धेत लहान वयोगटात सार्थक बावीकर प्रथम तर मोठ्या गटात अमित मळेकर यांनी बाजी मारली. अयोध्या नगरीतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झालेल्या या सुख सोहळ्याच्या दिनी सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात मराठी गीत रामायण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या थाटात पार पडले. यावेळी दैनिक तरुण भारत कार्यकारी संचालक दिलीप पेठे, पेठे फूड्सच्या संचालिका सुवर्णा पेठे, दैनिक तरुण भारत संचालक चैतन्य पेठे, परीक्षक प्राध्यापक गोविंद दाते, डॉक्टर माधवी रायते, नंदा जोशी, गोपाळ जोशी, गझल गायक अतुल बेले, सुवर्णा कुलकर्णी, राम तळवळकर, अश्विनी तळवळकर, दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संपादक प्रशांत माने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पंचांगकर्ते दाते म्हणाले, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा व अयोध्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त दैनिक तरुण भारत परिवार आणि पेठे फूड्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे सोलापूरकरांना दुग्ध शर्करा योग आला आहे. याप्रसंगी गीत रामायण स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या स्पर्धकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन कौस्तुभ गोडबोले यांनी केले. आभार पेठे फूड्सच्या संचालिका सुवर्णा पेठे यांनी मानले. गीत रामायणाची स्पर्धा पेठे फूड्स आणि तरुण भारतने आयोजित केली. चांगला योग त्यांनी साधला. गीत रामायणाला जवळजवळ 68 वर्ष झाली आहेत. आज आमचं वय तेवढं आहे आणि त्याची गोडी मात्र अजून तेवढीच किंबहुना ती वाढती आहे. याचं कारण मूळ गीत रामायण ऐकल्याशिवाय आपल्याला ते गाता येत नाही आणि म्हणून तेथं कोणीही गात असू दे, तुलना शेवटी बाबूजींची होते. आणि आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुवर्णा पाटील पूर्वीचे आणि तिचे वडील गोपाळराव पाटील यांचं गीत रामायण आम्ही ऐकलं. अक्षरशः शब्दशः प्रति सुधीर फडके होते. मधल्या काळात काही जण येऊन गेले, पण नंतर आमचे स्नेही अतुल बेले हे जेव्हा कार्यक्रम करायला लागले तेव्हा तो राम तळवळकरांशिवाय पूर्णच होत नव्हता कार्यक्रम. अतुल बेलेने कशा प्रकारे गायचं, कसं गायचं, कोणची गाणी घ्यायची याची सगळ्याची एक रंगीत तालीम रामभाऊंच्या घरी व्हायची. तसंच मला एक प्रसंग आठवतोय. आमचं भाग्य आहे की जेव्हा सोलापुरात कार्यक्रम झाला तेव्हा बाबूजी आमच्या घरी उतरले होते. इतक्या जवळून आम्ही त्यांना पाहिलं आहे, त्यांची रिहर्सल ऐकलेली आहे
रामभाऊ पण त्यावेळेस होते आणि एखादं गाणं त्यांना सुचवावंसं वाटलं तर ते सुचवलं जायचं. आणि काही ठिकाणी असं जाणवलं सुद्धा काही कार्यक्रमामधून की स्त्रियांच्या तोंडी असलेली गाणी मग त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये एखाद्या स्त्रीला म्हणायला द्यायचे, पण तरीसुद्धा बाबूजींनी जे म्हटलं तेच गाणं ते स्त्रीच्या. शेतात विद्युत पोल लावणे आणि तार ओढण्यासाठी लाचखोर अभियंत्यासह एकाला 3 वर्षे सक्त मजुरी दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शेतात विद्युत पोल आणि तार ओढण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी 4 साक्षीदार तपासण्यात आले. तसेच आरोपींनी लाचेची रक्कम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारल्याचे सिद्ध होते. हा युक्तिवाद ग्राह्य धरून विद्युत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह त्याच्या साथीदारास 3 वर्ष सक्त मजुरी आणि 20,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश Y.A. राणे यांनी ठोठावली. सहाय्यक अभियंता राचण्णा महादेवप्पा पाटील वय 55 राहणार मंत्री चंडकनगर भवानीपेठ सोलापूर आणि चांदसाब बाबू पठाण वय 45 राहणार पानमंगरूळ तालुका अक्कलकोट अशी शिक्षा ठोठावलेल्यांची नावे आहेत. सोलापूर ग्रामीण पोलीस दलामध्ये 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल केल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी केल्या आहेत. अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डवाडीचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची मानव संसाधन व कल्याण शाखा, पंढरपूर मंदिर सुरक्षाचे पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांची जिल्हा विशेष शाखा, बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची बदली बार्शी शहर पोलीस ठाण्यात झाली. माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची बदली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांची नियंत्रण कक्ष, माढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे यांची सांगोला पोलीस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांची वैराग पोलीस ठाणे, मानव संसाधन व कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांची अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, जिल्हा विशेष सेवा शाखेचे पोलीस निरीक्षक जिल्हा वाहतूक शाखा व पंढरपूर मंदिर सुरक्षेचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांची बदली कुर्डवाडी पोलीस ठाणे येथे झाली आहे. शहरात स्प्रे मारून बेशुद्ध करत एका 24 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोंडावर स्प्रे मारून बेशुद्ध करत एका 24 वर्षीय तरुणीला कारमधून पळवून नेण्याची घटना विजापूर रस्ता परिसरात घडली. त्यावरून या प्रकरणी ओंकार पासलकर राहणार कोथरूड पुणे व त्याच्या 2 मित्रांवर कलम 366 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत तरुणीच्या आईने विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व तरुणी सोलापुरात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास फिर्यादीच्या बहिणीच्या घरात पीडित तरुणी होती. त्यांच्या घरासमोर पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून ओंकार आणि त्याचे 2 मित्र आले. त्या तिघांनी फिर्यादीच्या बहिणीच्या तोंडावर स्प्रे मारून तिच्या हातून तरुणीस ओढून वाहनामध्ये जबरदस्तीने बसवले. तिच्यासोबत इच्छेविरुद्ध विवाह करण्याच्या उद्देशाने पळवून नेले असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. शहरात बसमध्ये चढताना महिलेचे सुमारे 1.5 लाखांचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. सोलापूर शहरात बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीत महिलेच्या पर्समधील 1,77,000 रुपयांचे सोने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना सोलापूर बस स्थानकात रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. फौजरजवडी पोलिसात सोमवारी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत शोभा दत्तू सुरवसे वय 55 राहणार विक्रमनगर लातूर यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास सोलापुरातील बस स्थानकात सुरवसे या सोलापूरकडून कंधारकडे जाण्यासाठी आल्या होत्या. कंधारच्या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची गर्दी होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्सची चेन काढून पर्समधील छोटे पाकिट लंपास केले. त्या पाकिटात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1,77,000चा ऐवज होता. भंडारकवठे येथे भक्तिमय वातावरणात तसेच प्रभू रामलल्लाच्या जयघोषात सर्व धर्मियांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. अयोध्या येथे प्रभू रामलल्ला विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्या येथे करण्यात आली. या निमित्ताने भंडारकवठे येथे भक्तिमय वातावरणात प्रभू रामलल्लाच्या जयघोषात सर्व धर्मियांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठा सहभाग घेतला होता. तसेच भंडारकवठे गावातील नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रामभक्त व नागरिकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी यतीन शहा, हनुमंत पुजारी, ग्रामपंचायत सदस्य संगप्पा बिराजदार, सोमनिंग कमळे, बसवराज मुकाणे, प्रशांत शिरगूर, सोमशंकर माडे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करकंब येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 500 वर्षांनंतर प्रभू श्रीरामचंद्र सोमवारी अभिजात मुहूर्तावर भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाले. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने करकंब तालुका पंढरपूर येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. करकंब येथील शंकर हनुमंत माळी या शालेय विद्यार्थ्याने कागदी पुठ्ठ्यांपासून श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार करून श्रीरामाच्या प्रती असणारा श्रद्धाभाव व भक्ती यातून व्यक्त केली. सलग 3 दिवसांच्या अथक परिश्रमाने त्याने या मंदिराची प्रतिकृती तयार केली. त्याने तयार केलेल्या मंदिराची प्रतिकृती बघून रामभक्त त्याची प्रशंसा करत आहेत. यासाठी त्याने टाकाऊपासून टिकाऊ, सुंदर व सुबक वस्तू कशा प्रकारे बनवता येतात त्याचप्रमाणे यातून त्याने पर्यावरण संदेशही दिला आहे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मनाऊंगी. या प्रभू रामचंद्रांना दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी करकंब येथील पुरातन काळातील हेमाडपंथी श्री महादेव मंदिर कुंभार गल्ली येथील रामभक्तांनी या उत्सवानिमित्त गोडतेलाचे दिवे प्रज्वलित करून राम दिवाळी जल्लोषात साजरी केली. या दिव्यांच्या आरासाने मंदिर आणि मंदिर परिसर प्रकाशाने न्हावून निघाला. विविध देवता व प्रतीकांची आरास या दिव्यांच्या माध्यमातून करण्यात आली. श्रीराम मंदिर कानडे गल्ली येथेही श्रीरामरायाच्या मूर्तीस अभिषेक, काकडारती, श्रीराम जप अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते. या निमित्ताने श्रीरामांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. दुपारी 12:30 वाजता श्रीरामांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने थोरलिवेस येथील मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने रामभाऊ जोशी हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत रामभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी झाल्याची माहिती प्राचार्य उमाकांत जोशी यांनी दिली. केंद्रीय विद्यालय सोलापूर येथे परीक्षावर चर्चा अंतर्गत आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर, भारती विद्यापीठ, मॉडर्न हायस्कूल, VM मेहता, इंडियन मॉडेल स्कूल यासह अनेक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या सुरुवातीस शौर्य दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून प्राचार्य उमाकांत जोशी व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. परीक्षक म्हणून अरविंद सपार, विनायक घाडगे व प्रदीप आर्य यांनी काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेतून सर्वोत्तम 5 विजेत्यांना पारितोषिके व बक्षिसे देण्यात आली. स्नेहा सुतार, भारती विद्यापीठ, प्रणिती जाधव, केंद्रीय विद्यालय सोलापूर, साक्षी काटे, मॉडर्न हायस्कूल, प्राची वाले, VM मेहता हायस्कूल, नाव्या उंबरेडकर, इंडियन मॉडेल स्कूल या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सर्व स्पर्धकांना प्राचार्य उमाकांत जोशी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी चित्रकला शिक्षिका अनुपमा गौड, विजय दलाल, राकेश जाधव, प्रशालेतील सर्व शिक्षक, संगणक शिक्षक यांनी नियोजन केले. कार्यक्रमाचे आभार जयसिंग राठोड यांनी मानले. पर आप अपनी पेंटिंग बना सकते हैं. कोशिश कीजिए आपकी पेंटिंग बेस्ट हो. और आपकी पेंटिंग बनने के बाद हमने वहां से एक्सपर्ट्स बुलाए हैं जो आप सभी के द्वारा बनाई गई पेंटिंग्स में से 5 बेस्ट पेंटिंग्स सेलेक्ट करेंगे. और वो 5 बेस्ट पेंटिंग्स यहाँ से आगे जाएंगी रीजनल ऑफिस के लिए, और रीजनल ऑफिस से सेलेक्ट करके केंद्रीय विद्यालय संगठन के हेडक्वार्टर जाएंगे. और उसके बाद इसमें से जो बेस्ट अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमाने दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात रामकथा, भजन, कीर्तन, श्रीराम प्रतिमेची शोभायात्रा, फटाक्यांची आतिषबाजी, सडा, रांगोळ्या, दीपोत्सव, महाप्रसादाचे वाटप यासह विविध धार्मिक कार्यक्रमाने दिवाळीसारखा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
भगव्या पताका व जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय व राममय झाले होते. निलंगा शहरासह तालुक्यातील विविध मंदिरांवर दिव्यांची रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. शहरातील श्रीराम मंदिरात रामाचे निस्सीम भक्त व पुजारी सुधीर रामदासी, गणेश रामदासी यांनी आकर्षक फुलांची सजावट करून पूजा अर्चा, यज्ञ, होम हवन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हरिभक्तपरायण रुक्मिणीताई हावरे यांच्या रामकथेचे समारोप व कारसेवकांचा सत्कार क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आला. अक्का फाउंडेशनच्या वतीने रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात दुपारी 2 ते 6 या वेळेत श्रीराम प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत ढोल ताशाचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, घोडेस्वार, चोपदार लेझिम, राम लक्ष्मण सीता व हनुमानाचे जिवंत देखावे शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते. तिल्हेहाळ गॅसस्फोट दुर्घटनाग्रस्त कुटुंबास एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली आहे. तिल्हेहाळ तालुका दक्षिण सोलापूर येथे नुकत्याच झालेल्या म्हाळप्पा धायगुडे यांच्या घरात अचानकपणे झालेल्या गॅस दुर्घटनेत त्यांची पत्नी व लहान मूल मयत झाले असून या आगीत पूर्ण घर जळून खाक झाले आहे. या दुर्घटनेची माहिती एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच तत्परतेने त्यांनी कुटुंबाला मानसिक आधार देऊन आर्थिक मदत केली. घरात गॅस सिलेंडर वापरताना काळजीपूर्वक योग्य खबरदारी घेणे खूप गरजेचे आहे. महादेव कोगनुरे हे अशा प्रसंगात सगळ्यात आधी धावून येऊन कायमच मदत करत असतात. त्यामुळे लोकांमध्ये साक्षात महादेव धावून आला अशी चर्चा आहे. या प्रसंगी गावचे सरपंच गणेश जाधव, उपसरपंच सिद्धाराम धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य संदीपान धायगुडे, सुनीता चव्हाण, राजेंद्र धायगुडे, पोलीस पाटील शशिकांत चोपडे, बाबूराव धायगुडे, हिराचंद राठोड, प्रकाश धायगुडे, सिद्धराम शिंदे, अशोक धायगुडे, प्रथम वावरे, रमेश चव्हाण, गणपती चोपडे, अमोल करे, लक्ष्मण बंडगर, ज्ञानेश्वर वावरे, शिवा धायगुडे, विठ्ठल मुस्के आदी उपस्थित होते. झालेला आहे. इतकी अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की आमच्या संपूर्ण परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ते रोजगारावरती काम करत असतात. रोजगार आर्थिक परिस्थिती इतकी बिकट परिस्थितीतून ते वाटचाल संसार आपला करत असताना सुद्धा याची देवानी एक काळाचा महिमा म्हणा किंवा त्यांचे दुर्दैव की त्यांच्या नशिबामध्ये असे भोग आले की परत त्यांचं घर उभारणी करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे ताकद नाही. आज साहेबांना पोचली आणि मला स्वतः अजित पाटीलांना साहेबांनी फोन केला, असं संदीप आम्ही यायचं म्हणतो. त्यांनी फोन केला तर तात्काळ त्यांनी स्वतःचं काम सोडून त्यांनी तात्काळ पहिला तिल्ह्याला भेट देण्यासाठी मला सकाळपासून त्यांनी 2चा फोन आमचा फोन झाला आणि त्यांनी लगेच आज इकडे आले. ॲक्च्युली त्यांचा दौरा दुसरीकडे होता पण ती घटना करता त्यांनी लगेच आमच्या गावासाठी या घटनेला तात्काळ भेट देऊन काही त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आम्ही समस्त ग्रामस्थ, सरपंच, जिल्हा समस्त ग्रामस्थ आम्ही त्यांचा खूप खूप आभारी आहे. अशाच पत्रकारांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही शासनाच्या प्रशासनात सुद्धा तुम्ही प्रयत्न करावा असं आम्ही सर्वच ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला निवेदन केलं. श्री राम प्रतिष्ठानचे औचित्य साधून कुमारी धनश्री मिरजकर हिने 8 तासाचा कालावधी घेऊन श्री रामलल्लाची रांगोळी साकारली. 500 वर्षांनंतर अखेर रामलल्लांचे अयोध्येत आगमन झाले. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील कलाकार धनश्री नितीन मिरजकर हिने रांगोळीतून रामलल्लांची प्रतिकृती साकारली. ही रांगोळी काढण्यासाठी तिला साधारणतः 8 तासांचा कालावधी लागला. या कामासाठी 2 किलो पांढरी रांगोळी आणि अर्धा किलो कलर रांगोळीचा तिने वापर केला. नमस्कार, मी धनश्री नितीन मिरजकर. सर्वप्रथम आपली आभारी आहे की आपण माझी कलाकृती पाहण्यासाठी आज इथेपर्यंत आलेला आहात. मी कलाक्षेत्रात असून फाईन आर्ट्स करत आहे. सोबतच माझा स्वतःचा टॅटू स्टुडिओ सुद्धा आहे जिथे इतर कला जसं की मेहंदी, रांगोळी, पोर्ट्रेट पेंटिंग किंवा कॅनव्हास पेंटिंग सुद्धा केलं जातं. तर आज मी एक रांगोळी रेखाटली आहे जी श्री रामलल्लांची आहे. हे रेखाटण्यामागचं कारण असेल की माझे आजोबा धार्मिक आहेत. म्हणजे आपण गेले 2-3 दिवस बघतोय की जे राममय वातावरण झालेलं आहे, आपण न्यूजपेपरमध्ये बघतोय किंवा न्यूजमध्ये वगैरे बघतोय. तर त्यांनी अशी खंत व्यक्त केली की बाबा आपल्याला अयोध्येमध्ये जाता येणार नाही, तर मी इथे मी काय करू शकते. तर मी जस्ट एक रांगोळी इथे साकारण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून त्यांना मंदिरात जावं लागू नये आणि त्यांचं दर्शन घरातच व्हावं.
ही रांगोळी मी श्री रामलल्लांची जी मूर्ती आहे जी प्रतिष्ठापित होणार होती सेम ती काढण्याचा प्रयत्न तरी मी ते केलेला आहे. ती साकारण्यासाठी साधारण मला 8 तास लागलेले आहे. 8 तास सोबतच म्हणजे त्यात स्केचिंग पण आलं आणि कलरिंग सुद्धा आलं. ही प्रतिकृती मी प्लायवूडवर रेखाटली असून ह्याच्यामध्ये 2 किलो पांढरे कलर आणि अर्धा किलो रंगीत कलर्स आहेत. असं का, कारण मी ते पोर्ट्रेट कलर्स वापरलेले आहेत जे की आपल्याला पांढऱ्या रांगोळीमध्ये मिक्स करून वापरायचे असतात. त्यामुळे 2 किलो पांढऱ्या रांगोळी आणि अर्धा किलो रंगीत रांगोळी दिलेली आहे. इथे आजोबांनी रांगोळी खूप आवडलेली असून मी सुद्धा खूप खुश आहे की बाबा त्यांची भक्ती तर त्यांना व्यक्त करता आली. आणि सोबतच शेवटी मी इतकंच म्हणेन की आपण इथे येऊन मला प्रोत्साहित केलात आणि आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासोबत असेच कायम असू दे मी रामचरणी प्रार्थना व्यक्त करते. थँक्यू. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारीला. राज्यपाल रमेश बैस आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलांची राहणार उपस्थिती. शहरात रामभक्तावर हल्ला होणे दुर्दैवी घटना. घटनेतील दोषींना शोधून कठोर कारवाई करण्याची भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण देशमुखांची मागणी. आणि लाचखोर अभियंत्यासह एकाला 3 वर्ष सक्तमजुरी दंडाची शिक्षा. शेतात विद्युत पोल आणि तार ओढण्यासाठी घेतली होती लाच. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.